हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज मला तुम्हाला असं काही बोलायचं आहे ना, थोडंसं वेगळंच, रोजच्यापेक्षा जरा वेगळंच बोलेन मी आज. गेले 2 दिवस मला इतकी सर्दी वगैरे झाली ना, घरात सगळेच आजारी आहेत म्हणून त्यामुळं 3दा चहा करून झाला आहे सकाळपासून. आता ही सेकंड टाईम, फोर्थ टाईम हा जो आहे तो हर्बल टी चालू आहे. आणि माणूस जेव्हा जेवढं दुखण्याने परेशान नसतो ना, तेवढा आतून डिस्टर्ब असल्यावर परेशान असतो, मेंटली डिस्टर्बनेस. आणि मेंटली डिस्टर्बनेस कधी येते ना, जेव्हा सगळं चांगलं चालू असतं पण असे लोक असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात बरं का, जे आपल्याला कमी लेखतात, परत आपला पास्ट आठवून देतात आणि त्या पास्टनुसार आपल्याला कम्पेअर करतात. आणि हे आपलं कसं मेंटली डिस्टर्ब होईल आपण हे बघतात सगळं चांगलं चालू असताना. पण असो, अशा लोकांना आहे ना एक्सप्लेन करत बसायचं नाही प्रत्येकानेच. मी तर तेच ठरवलं आहे, इग्नोर करायचं. प्रत्येकाला प्रूफ करण्यात बसले ना तर आयुष्य गेले. ज्याला आपण जसं आहे ना तसं एक्सेप्ट करा बाबा. त्यांच्यासाठी आपण हजार प्रयत्न केलेले असतात बदलायचे, व्यवस्थित करायचे, पण ज्याच्या नजरेत आहे ना, त्यांनी आपली जी इमेज बनवली आहे ना, त्यांच्यासाठी स्वर्ग जरी खाली आणून दिला ना तरी ते चेंज करत नाही. त्याच्यापेक्षा आहे ना, जसे आहात तसे राहा, रिअल टू रिअल एक्सेप्ट करा जे आहेत ते, आणि पुढे चला. नाही तर सोडून द्या, असं करायचं. प्रत्येकाला एक्सप्लेन करत नाही बसायचं इथून पुढं. त्याने आपली मेंटल कंडिशन इतकी डिस्टर्ब होते ना, पण समोरच्याला त्याला काही फरक पडत नाही. त्यांनी जी आपल्याबद्दल इमेज तयार केली ना, ती त्याच्यावरच ते ठाम राहतात, ते चेंज नाही करत बसत. त्याच्यामुळे सोडून द्यायचं. आज या ब्लॉगिंग मार्फत मी माझं एक मत मांडते तुमच्यासोबत, की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसं असतात, प्रत्येकाच्या इतकी मेंटली डिस्टर्ब करतात. मग ते कोणीही असेल, घरातले असो बाहेरचे असो, सगळे सोडून द्यायचं. चला, बाय, भेटू नेक्स्ट.